श्री स्वामी समर्थ. अनंतकोटी ब्रह्मांड नायक. एक सविस्तर प्रेरणादायी जीवन प्रवास आणि बोधकथा. प्रस्तावना. अनाकलनीय शक्तीचे आगमन. अक्कलकोटची ती भूमी जिथे 1856च्या एका संध्याकाळी एक तेजपुंज व्यक्तिमत्व प्रगट झाले, ज्यांचे डोळे करुणानिधी, ज्यांची मूर्ती शांत तरीही विलक्षण प्रखर. लोक विचारत होते, तुम्ही कोण? स्वामींनी फक्त स्मितहास्य केले आणि सांगितले, आम्ही मूळ पुरुष, वटवृक्षाचे मूळ. स्वामींचे पूर्ण जीवन हे केवळ चमत्कारांची मालिका नसून ती मानवी स्वभावाला पैलू पाडणारी एक कार्यशाळा होती. प्रसंग 1. अहंकाराचा त्याग. विद्वानाची कथा. अक्कलकोटमध्ये एकदा एक प्रकांड पंडित आले. त्यांना आपल्या वेदांत आणि शास्त्रांच्या ज्ञानाचा खूप गर्व होता. त्यांना वाटले, स्वामींना शास्त्रात हरवून आपण आपली कीर्ती वाढवू. ते स्वामींकडे गेले आणि कठीण संस्कृत श्लोकांचा पाढा वाचू लागले. स्वामी शांतपणे ऐकत होते. जेव्हा पंडिताचा अहंकार शिखरावर होता तेव्हा स्वामींनी तिथे खेळणाऱ्या एका साध्या मुलाला बोलावले आणि त्याच्या डोक्यावर हात ठेवला. काय आश्चर्य! तो मुलगा, ज्याला अक्षर ओळखही नव्हती, तो पंडितापेक्षाही कठीण श्लोकांचा अर्थ सांगू लागला. स्वामींचा संदेश. पांडित्यापेक्षा नम्रता मोठी आहे. जोपर्यंत तुझे मडके मन अहंकाराने भरलेले आहे तोपर्यंत त्यात ज्ञानाचे अमृत मावणार नाही. रिकामे व्हा, म्हणजे मी तुम्हाला भरू शकेन. प्रसंग 2. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मूळ मंत्राचा जन्म. एकदा एक भक्त खूप मोठ्या आर्थिक संकटात सापडला. सावकाराचे कर्ज, घराची लिलाव होण्याची भीती आणि कुटुंबाची उपासमार. तो इतका खचला की त्याने जीवन संपवण्याचा विचार केला. तो स्वामींच्या चरणी जाऊन कोसळला. स्वामींनी त्याला जोरात ओरडून म्हटले, अरे नामर्दा, मरतोस काय? संकट आले की पळायचे असते का? स्वामींनी त्याला एक जुनी लाकडी काठी दिली आणि सांगितले, ही घे आणि तुझ्या शेतात जा. जिथे काठी ठरेल तिथे खण. भक्ताने तसेच केले. त्याला तिथे जुन्या काळचे काही सोन्याचे दागिने मिळाले. तो धावत स्वामींकडे आला. तेव्हा स्वामी म्हणाले, हे सोने तुला वाचवण्यासाठी नाही, तर तुझा विश्वास जागवण्यासाठी दिले आहे. लक्षात ठेव, जेव्हा तुझा स्वतःवरचा विश्वास संपतो तेव्हा माझा तुझ्यावरचा विश्वास सुरू होतो. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. प्रसंग 3. प्राणीमात्रांवर प्रेम. ताराप्पाची गोष्ट. स्वामी केवळ मानवांवरच नाही तर मुक्या प्राण्यांवरही तितकेच प्रेम करत. एकदा अक्कलकोटमध्ये कडाक्याची थंडी होती. स्वामींनी स्वतःसाठी आणलेली एक उबदार कांबळी घोंगडी एका थंडीने कुडकुडणाऱ्या कुत्र्याला पांघरली. लोकांनी विचारले, महाराज, आपण थंडीत बसलात आणि कुत्र्याला कांबळी दिली? स्वामी हसून म्हणाले, त्याच्यातही मीच आहे आणि माझ्यातही तोच आहे. भुकेल्याला अन्न आणि तहानलेल्याला पाणी देणे हीच माझी खरी पूजा आहे. प्रसंग 4. प्रारब्ध आणि कृपा. असाध्य आजारातून मुक्ती. एकदा एक असाध्य